हरे कृष्णा. काल अतिशय महत्त्वाचा आणि पावन दिवस आहे. भगवान श्रीकृष्णांच्या जन्मानंतर नंदबाबांनी आजच्या दिवशी जी नवमी तिथी आहे, गोकुलमध्ये मोठा उत्सव केला, आनंद उत्सव केला की नंद के घर आनंद भयो जय कन्हैया. म्हणजे नंदांना काय झालं तर आनंद झाला. कृष्णांचं एक नाव आनंद पण आहे. सर्वांना आनंद हवा असं असतं की मला आनंद मिळावा, आनंद मिळावा. तर नंद आणि यशोदा यांना भगवान श्रीकृष्णांच्या रूपामध्ये आनंद भेटला म्हणून त्यांनी गोकुळमध्ये खूप मोठा उत्सव केला. त्याला म्हणतात नंदोत्सव किंवा आनंदोत्सव. लहान मुलांचा जो आवाज आहे त्यांना शांत बसव. ज्यांची मुलं आहेत त्यांनी काळजी घ्या, आपापल्या मुलांना शांत बसव. आपला काही बाजार नाही आहे, आपण सत्संगाला आलो, मुलांची काळजी घ्यायची की मुलांनी शांत बसावं, थोडं ऐकावं. जे मागच्या माताजी सेवेमध्ये आहे त्यांनी पण शांत बसा, बोलणं बंद ठेवा. हरे कृष्णा. आपण या आनंदोत्सवासाठी आणि श्रील प्रभुपाद यांचा जन्मसुद्धा या आनंदोत्सवाच्या दिवशी झाला आणि म्हणून हे मोठं आपलं भाग्य आहे की आपण श्रील प्रभुपाद यांचा जो जन्मोत्सव आहे तोही आज साजरा करतो आहे. की व्यासपूजा, जे महान आचार्य असतात त्यांच्या जन्माला आपण व्यासपूजा म्हणतो, जन्मोत्सवाला व्यासपूजा म्हणतो, व्यासपूजा महोत्सव. खूप माताजी बोलतायत आणि शांत व्हा. हरे कृष्णा. सगळ्यांना विनंती आहे की शांत व्हा. ओम शांती 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 शांती. आपण आजच्या उत्सवासाठी जमलो आहोत. आपलं खूप स्वागत आणि धन्यवाद की आपण वेळ काढून आलात. काल अतिशय मोठा उत्सव झाला आपला जन्मोत्सव, जन्माष्टमी. आपण सर्वांनी खूप सेवा केली, त्यात आनंदाने भाग घेतला. तर आपले अभिनंदन आणि स्वागत किंवा धन्यवाद. आज संपूर्ण विश्वामध्ये इस्कॉनच्या प्रत्येक सेंटर्समध्ये, मंदिरामध्ये श्रील प्रभुपाद यांचा जन्मोत्सव होतो आहे. ज्यांनी भगवंतांच्या इच्छेनुसार या जगात येऊन असंख्य जीवांना भगवत धर्माची प्राप्ती होण्यासाठी दिव्य ज्ञान दिलं आणि मोठी कृपा केली, अशा जगद्गुरू श्रील प्रभुपाद यांचा जन्मोत्सव आहे. त्यानिमित्त आपण जमलो आहोत. सर्वांनी शांत होऊन या उत्सवात भाग घ्या. आपलं बोलणं नंतर होऊ शकतं, तर आधी आपण एक भजन गाऊया आणि मग नंतर थोडी कथा होईल किंवा आजचं जे उत्सव आहे त्याविषयी बोलणार. तर श्रील प्रभुपादांनी प्रत्येक उत्सवाच्या आधी जे भजन गायलं, काय आपण जे गायन गातो आपल्या साप्ताहिक सत्संगामध्ये, जय राधा माधव, आपण ते गाऊया. सर्वांनी आपले मोबाईल जे आहेत शांत ठेवा, मोबाईलला शांत करा, आपलं मन पण शांत ठेवा आणि या उत्सवात भाग घ्या. असं व्हायला नको की मी आलो उत्सवामध्ये आणि भगवंत काही भेटले नाही म्हणून, असं व्हायला नको. भगवंत हे भजनामध्ये, कथेमध्ये आणि कीर्तनामध्ये मिळतात. नहम तिष्ठामि वैकुंठे योगिनां हृदयेषु यत् च गायन्ति मद्भक्ताः तत् च तिष्ठामि अहं नारदः. भगवान श्रीकृष्णांनी नारद मुनींना सांगितलं, म्हणजे माझं निवास कुठे आहे? माझा निवास एक वेळ वैकुंठामध्ये नसेल. कुणाचा मोबाईल वाजतो, शांत ठेवा.
की बंद कर. माझा निवास एक वेळ योगिनीच्या हृदयामध्ये पण नसेल, पण अशी एक जागा आहे जिथं मी कायम असतो. ती कोणती जागा आहे? सत्संगामध्ये, जिथे भक्त प्रेमाने येऊन भजनामध्ये, कथेमध्ये, कीर्तनात भाग घेतात. यत्र गायन्ति मद्भक्ताः, काय म्हटलंय? यत्र गायन्ति मद्भक्ताः तत्र तिष्ठामि अहं नाटकः. की नाटक मुनी, जिथं माझे भक्त गातात प्रेमाने, आनंदाने, तन्मयतेने, तिथे मी अवश्य सदैव उपस्थित असतो. आपण भजन गाऊया, जास्त वेळ नाही आपल्याकडे. तर मुलांनी शांत व्हायचं आहे, मुलांनी शांत व्हायचं आहे, शांत बसायचं आहे. हरे कृष्णा. सगळ्यांनी म्हणा हरे कृष्णा, हरे कृष्णा, कृष्णा कृष्णा, हरे हरे, हरे राम, हरे राम, राम राम, हरे हरे. आज जो आनंद उत्सव आहे त्यात आनंद घ्या. बोलणं तर आपल्या घरी कायम चालू असेल. तिथं आलं तर थोडं भजन कीर्तन, भगवंताचं सुंदर दर्शन आहे, त्याचा लाभ घ्या, आनंद घ्या. जय राधा माधव कुंज विहारी, जय राधा माधव कुंज विहारी, जय गोपीजन वल्लभ गिरिवरधारी, जय गोपीजन वल्लभ गिरिवरधारी, यशोदानन्दन भज जन भञ्जना, यशोदानन्दन भज जन भञ्जना, यमुना तीरा वनचारी, यमुना तीरा वनचारी, जय राधा माधव कुंज विहारी. सर्वांनी गायचं आहे. जय राधा माधव कुंज विहारी, जय गोपीजन वल्लभ गिरिवरधारी, जय गोपीजन वल्लभ गिरिवरधारी, यशोदानन्दन भज जन भञ्जना, यशोदानन्दन भज जन भञ्जना, यमुना तीरा वनचारी, यमुना तीरा वनचारी, यमुना तीरा वनचारी, जय राधा माधव कुंज विहारी,
जय राधा माधव जय बिहारी। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। Hare Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare Hare। जय राधा गिरिधारी राधा गिरिधारी राधे। जय राधा गोपीनाथ राधा गोपीनाथ राधे। जय कृष्ण बलराम कृष्ण बलराम जय राम राम। जय जय प्रभुपाद 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 जय जय प्रभुपाद। जय जय गुरुदेव 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 जय जय गुरुदेव। निताई गौर हरि बोल हरि बोल हरि बोल ताई गौर हरि बोल। कलियुग पावन श्री हरिनाम संकीर्तन यज्ञ की श्री श्री राधा गिरिधारी भगवान की श्री श्री गौर निताई भगवान की जगत गुरु शिल प्रभुपाद की ग्रंथराज भागवत महापुराण की श्रीमद् भगवद गीता की नंदोत्सव के शिल प्रभुपाद आविर्भाव महोत्सव के समवेत गौर भक्त चंद्र की निताई गौर प्रेमानंदे। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्ति भवती नैष्ठिकी। कृष्णाय वासुदेवाय कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च देवकी नंदनाय च
नंद गोप कुमाराय नंद गोप कुमाराय गोविंदाय नमो नमः गोविंदाय नमो नमः। हरे कृष्ण। पुनश्च आपले स्वागत आहे आजच्या उत्सवामध्ये। अतिशय आपलं परम सौभाग्य आहे की भगवंतांचा जन्मोत्सव, का जन्माष्टमीचा उत्सव केला आपण, आज जन्मोत्सव आहे। नंद बाबांनी आणि यशोदा मातेने सर्व गोकुलवासियांसोबत केला होता वृंदावनामध्ये। कधी केला होता? 5000 वर्षापूर्वी, 5300 वर्षापूर्वी। तर ते सौभाग्य आपल्यालाही आहे की आपण आजच्या तिथीला नंदोत्सवामध्ये भाग घेतो, ज्यामध्ये आनंदाची प्राप्ती सर्वांना होऊ शकते। आनंदोत्सव की नंद के घर आनंद भयो जय कन्हैया लाल। तसं आपल्या हृदयामध्ये सुद्धा आनंदाचं अनुभव व्हायला पाहिजे। सर्व दुःखातून मुक्ती, सर्व चिंतेतून सुटका, मुक्ती, कायमची सुटका। तणाव, चिंता, भय, दुःख, सर्व समस्येतून मुक्ती म्हणजे कृष्ण प्राप्ती। बाह्य जगामध्ये हा देह असल्यामुळे आजारपण येऊ शकतं, म्हातारपण येतच सगळ्यांना, कुटुंबात काही दुःखाचे प्रसंग येतात। परंतु जेव्हा कृष्ण प्राप्ती होते, लक्ष द्या माताजी, शांत व्हा। जेव्हा कृष्ण प्राप्ती होते, मग ते म्हातारपण असो, आजारपण असो, समस्या असो, काही असो, जीव कधी दुःखी होत नाही। समस्या असतील जगामध्ये, दुखणं खोकणं चालू असतं, पण कृष्णांची अनुभूती झाली, भगवंतांची अनुभूती झाली हृदयामध्ये, आपल्या जीवनामध्ये, मग हे दुःख, हे चिंता, हे समस्या आपल्याला काहीही कळत नाही, उलट जास्त भगवंतांजवळ आणतात। म्हणून कुंती महाराणी, पांडवांची माता कुंती देवी, भागवतमध्ये येतं पहिल्या स्कंदामध्ये, जेव्हा वेळ आली काही मागण्याची भगवान श्रीकृष्णांकडे, ती काय मागते? विपदा संतु तत्र तत्र, विपदा संतु शश्वत तत्र तत्र जगद्गुरो, की हे जगद्गुरु भगवान श्रीकृष्ण, मी एकच मागते। काय मागते? विपदा, समस्या, विपदा, आपदा, विपदा, विपदा संतु शाश्वत, कायमस्वरूपी मला विपदा दे। आपल्याला कधी विपदा, विपत्ती, आपदा नको असते, समस्या नको असते, पण कुंती देवींचा अनुभव काय आहे की त्या विपत्तीमध्ये सुद्धा भगवान श्रीकृष्णांच्या सहवासाची, अनुभूतीची संपत्ती मिळते, म्हणून ती बुद्धिमान आहे कुंती माता। किती विपदा मागत नाही आहे, ती खूप बुद्धिमान आहे, पांडवांची माता आहे, अतिशय महान व्यक्तिमत्व आहे, शुद्ध भक्ती आहे। काय मागते? विपदा संतु शाश्वत, कायमस्वरूपी मला विपदा दे कृष्ण, विपदा संतु शाश्वत तत्र तत्र जगद्गुरो। का? त्या विपदांच्या निमित्ताने मला सदैव तुझी अनुभूती होईल, तुझी उपस्थिती मला लक्षात येईल। सांगायचा उद्देश हा की आपल्याला सुखाचे दिवस असो किंवा दुःखाचे दिवस असो जगामध्ये, आपण जर भगवान श्रीकृष्णांची अनुभूती घेतली, मग आनंदी आनंद आहे। हेच अनुभव संतांचा आहे। संत तुकोबा आहे, त्यांचं काय म्हणणं आहे? बरे केले देवा दिवाळे निघाले, बरे केले देवा उपासमाळ झाली, बरे केले देवा बायको मेली, मुलं मेली, उपासमारीमुळे मला कष्ट झाले, अपमान झाले, चांगलं केलं देवा।
असं का म्हटलंय तुकोबांनी? ते पण जगद्गुरू आहे, तुकोबा आहे. असं का म्हटलं? यासाठी म्हटलं की ते बुद्धिमान आहेत. त्यांनी म्हटलं पुढे, माझा जो मोह होता, मोह, त्या जगाचा मोह, कुटुंबाचा मोह, देहाचा मोह, त्या जगातल्या काही सुखाचा मोह, तो नाहीसा झाला या गोष्टींनी. आणि मोहामध्ये आनंद नाही मिळत, मोहामध्ये भ्रम होतो, भ्रम. जे दुःखाचं सागर आहे, जे दुःखाचं कारण आहे, ते लोक सुख समजतात मोहामध्ये. हा देह कधी कोणाला सुख देत नाही, पण लोकांना असं वाटतं हा देह सुखाचं साधन आहे. हा देह कधी सुखाचं साधन नाही. देह जन्मापासून मृत्यूपर्यंत कायम यातना दुःख देत असत. पण आज लोकांचा समज काय आहे, नाही नाही मला खाऊन पिऊन चांगलं सुख वाटतं, देह मला सुख देतो. ते खोटं आहे, ते भ्रम आहे. तसे एखादा व्यक्ती नशा केल्यानंतर, दारू पिल्यानंतर, एखादा व्यक्ती दारू पिल्यानंतर जे स्वप्नवत किंवा मायावी सुखाची अनुभूती घेतो, तसं आहे. त्याला भान नसतं की मी कुठे पडलेलो आहे, गटारीजवळ पडलेलो आहे, घाणीत पडलेलो आहे. त्याची बुद्धी भ्रष्ट होते. आपण काय बोलतोय, आपण कसं वागतोय, त्याला काही भान नसतं नशेमुळे. तसं भौतिकवादी माणसाला, व्यक्तीला या जगामध्ये आपली काय भयानक स्थिती आहे, किती दुर्भाग्यशाली आपली स्थिती आहे लक्षात नाही. की जो जीव भगवंतांचा नित्य सेवक आहे, जो भगवंतांप्रमाणे सच्चिदानंदमय आहे, त्या जीवाला हाडामासाच्या देहामध्ये कैद केलं जातं, बंद केलं जातं. हे अतिशय मोठं दुर्भाग्य आहे. हरे कृष्णा. प्रभूजी हरी बोल. हरे कृष्ण. बघा थोडं पुढे येऊन जा, बस शांत व्हा. तर आपल्याला आपली स्थिती माहीत पाहिजे, कळली पाहिजे की आपलं अतिशय दुर्भाग्य आहे की भगवंतांना सोडून जे शुद्ध दिव्य आनंदमय जीवन आहे ते सोडून आपण ह्या जगामध्ये येऊन, हरे कृष्ण, आपण अतिशय क्षणभंगूर अशा देहामध्ये दुःख भोगतो आहे. सुख तर कधी भेटत नाही, पण सुखाच्या नावाखाली आपल्याला दुःखच मिळतं या जगामध्ये. आपण जाणलं पाहिजे हा जो मोह आहे त्या देहाचा, हाडामासाच्या देहाचा, हा मिटला पाहिजे, सुटला पाहिजे. म्हणून संतांनी आणि भक्तांनी सदैव या जगातल्या सुखाला दुःख म्हटलेलं आहे. हे सुख नाही आहे. आत्म्यासाठी जे सुख आहे ते दिव्य आणि नित्य पाहिजे. नित्य, पल्लोपल्ली खुशी नाही, एक क्षणिक सुख नाही, 2 क्षणाचं सुख. ते म्हणतात बोलाचाच भात, बोलाचीच कढी. तसं फक्त बोलण्याचं सुख आहे. हां, आज मी गुलाबजामुन खाल्ले, आज मी जिलेबी खाल्ली, बोलून सुख घ्यायचं बस. तुम्ही चटणी भाकर खा, गुलाबजामुन खा, ते खाण्याचं सुख एकच असतं. आणि ते किती वेळ असतं? ते जितका वेळ भूक आहे, जितका वेळ आपल्याला भूक आहे, पोटात भूक आहे, तेवढंच ते थोडं खायचं सुख वाटतं. त्या भूक संपल्यानंतर, मिटल्यानंतर बघण्याची इच्छा होत नाही. तर ते सुख नाही आहे. सांगायचा उद्देश हा, ह्या जगामध्ये आपण जे आलो आहोत अतिशय दुर्भाग्य आहे की कृष्ण भुलिया जीव. काय म्हटलं बघा, ऐका, आपली स्थिती आहे. जास्त वेळ घेणार नाही, वेळेत संपवणार, मला वेळेचं भान आहे. पण आपली स्थिती ह्या निमित्ताने समजून घ्या. आणि मग आनंद कसा मिळू शकतो ते आपल्याला कळेल. कृष्ण भुलिया जीव आपली स्थिती आहे. काय की आपण अनादी काळापासून भगवान श्रीकृष्णांना विसरून गेलो आहे. कृष्ण भुलिया जीव. मग काय केलं जीवाने? कृष्ण भुलिया जीव भोगवांछा करे, भोग इच्छा, भोगवांछा करे.
आपली ती स्थिती आहे की आपल्याला कायम काही भोग पाहिजे, देहाचे सुख पाहिजे, जे कधी सुख देत नाही, समाधान देत नाही. कृष्ण भुलिया जीव भोगवांछा करे. इच्छा केली, काय केली? मला मालक व्हायचं आहे, भोगी व्हायचं आहे, योगी नाही, भोगी व्हायचं आहे, अशी इच्छा केली जीवाने. भगवंत कोणत्याच जीवाला भगवत धामातून ह्या जगामध्ये पाठवत नाही, आपण जाणलं पाहिजे. लोक म्हणतात भगवंताने पाठवलं आहे तर त्याची इच्छा नाही, आपली इच्छा होती. इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भाजत सर्वभूतानी सम्मोहम स्वर्गे अंतिपर्यंत. मी बोललो खूप वेळेस या विषयावरती. आपण भगवंतांच्यापासून वेगळं होऊन स्वतः मालक होण्याची इच्छा केली, म्हणून भगवंतांना हे जगत निर्माण करावं लागतं. तो जो प्रश्न होता, काहे बनाए तूने माटी के पुतले, की दुनिया बनाने वाले क्या तेरे मन में समाये, काहे को दुनिया बनाए. हे दुःख जगत का बनलं, दुःखमय जगत का केलं निर्माण? त्याचं उत्तर भगवंत इथं सांगतात की मी नाही केलं तयार, तुमच्या इच्छेमुळेच हे जगत निर्माण झालं आहे. मी फक्त त्याला अनुमती दिली आहे. ठीक आहे, तुमची इच्छा होती, आपली इच्छा होती की मला वेगळं व्हायचं आहे, आम्हाला मालक व्हायचं आहे. भगवत धामात आपण मालक होऊ शकत नाही, मालक होण्याचा प्रयत्न होऊ शकत नाही. म्हणून हे जगत निर्माण केलं भगवंताने. तिथे आपण सर्व जीव, असंख्य जीव या जगामध्ये येऊन मालक होण्याचा प्रयत्न करतो. कृष्ण भुलिया जीव भोगवांछा करे. मग काय होतं? निकटे स्थित माया, जी माया जवळ असते. निकटे स्थित माया तारे झपटी आधारे. मग त्याला माया झपाटून टाकते. तो जीव मायाशक्तीने झपाटला जातो. आपली स्थिती आहे. आपण सर्व झपाटलेले आहोत. मायेने झपाटलेले जीव, त्यांना भोगी व्हायची इच्छा आहे. झपाटलेले जीव आहे की मायारूपी भूताने झपाटलेलं सगळ्यांना. आणि काय आपली स्थिती आहे? मी कोण आहे, माझी ओळख काय आहे, मी जगात का आलो आहे, माझं स्थान मी कुठून आलो आहे, काही आपल्याला भान नाही आहे. कधी जन्म मिळतो मनुष्याचा, कधी जन्म मिळतो कुत्र्याचा, गाढवाचा, माकडाचा, सगळे जन्म, लाखो जन्म आहेत. आणि जीव समजतो की जो जन्म भेटला, जो देह भेटला, तो मी आहे. का? त्याचं जे ज्ञान आहे, आत्मज्ञान, ते झाकलं जातं. बघा काय होत आहे, आपल्याला आपल्याविषयी काही ज्ञान नाही आहे. जर कोणी विचारलं की काका मावशी तुम्ही जन्म घेऊन आले जगामध्ये, तुम्ही जन्माआधी कुठे होते, तुम्ही या जगात आले कुठून? असं तर नाही आहे तुम्ही आधीपासून आहे जगामध्ये. नाही, आपण जन्म घेऊन आलो आहे. तुम्ही या जगात आले कुठून? आणि आजी मावशी काका तुम्ही या जगामध्ये किती दिवस आहात, किती वेळ आहात, आणि तुम्ही हे जग सोडून तुम्ही जाल कुठे? काही माहीत नाही, काही माहीत नाही. आपण समजतो मला खूप ज्ञान आहे, मला खूप बुद्धी आहे. काय ज्ञान? ज्याला स्वतःचं ज्ञान नाही की मी आलो कुठून आहे जगामध्ये, किती दिवस आहे जगामध्ये, आणि जाईल कुठे, काय माहीत आहे. तर हे जे मायाचं जे आच्छादन आहे, मायाचं जे कव्हर आहे, आपल्यावर आवरण आहे, ते आपलं काही समजू देत नाही. याला म्हणतात मायेनं झपाटलेला जीव, ज्याला स्वतःचं ज्ञान काही नाही. आणि काय समजतो जीव? मी खूप शिक्षित आहे, मी खूप ज्ञानी आहे, मी खूप मोठा इंजिनियर, डॉक्टर आहे, अधिकारी आहे, बुद्धिमान आहे, असा जीव समजतो आहे. पण स्थिती काय आहे? ज्ञान काहीच नाही स्वतःचं. कधी काय होईल त्याला माहीत नाही. तो समजतो माझा बंगला मला सुख देईल, माझी मुलं सुख देईल. सगळं खोटं आहे, खोटं आहे सगळं. सत्य काय आहे? हे सुख आत्म्याजवळ असतं. जीवाचं सुख जीवाजवळच आहे, बाहेर नाही आहे. पण जेव्हा जीवाने काय चूक केली? जीवाने चूक केली की मालक होण्याची इच्छा केली. आपण सेवक आहोत. मी काल जे बोललो मी की जीवेर स्वरूप होय. जीवेर म्हणजे चैतन्य महाप्रभूंचं वचन आहे की जीवेर स्वरूप होय. स्वरूप, आपलं स्वतःचं रूप, स्वरूप. जीवेर स्वरूप होय कृष्णेर नित्यदास, बंगाली शब्द आहे की जीवाचं मूळ स्वरूप काय आहे? आत्म्याचं मूळ स्वरूप की भगवान श्रीकृष्णांचा तो दिव्य नित्य सेवक आहे.
ज्याचा देह हा चिन्मय असतो, दिव्य देह असतो, चिरंजीव असतो आत्मा. पण चूक काय केली? मालक होण्याच्या इच्छेमुळे आपली जी शुद्ध चेतना आहे ती दूषित होते. आपली शुद्ध चेतना, आपलं शुद्ध दिव्य आध्यात्मिक जीवन नष्ट होतं आणि आपण भौतिक जीवनामध्ये जिथं जन्म मृत्यू द्वंद्वरूपी आहेत अनुभवतो. हे ज्ञान दिलं हे संपूर्ण विश्वाला जगद्गुरु श्रील प्रभुपादांनी. मी इतकं सहज बोलू शकतो आहे केवळ प्रभुपादांच्या कृपेमुळे. इस्कॉनमध्ये हे ज्ञान सर्व भक्तांना होऊन जातं थोड्या काळात की सत्य काय आहे. आणि मग सत्याचं ज्ञान झाल्यानंतर माया नष्ट होते आणि जीवाला आनंदाची अनुभूती होऊ शकते. आणि मग लक्षात येतं की मी काल जे बोललो, ब्रह्मांड भ्रमिते कोण भाग्यवान जीव. आता आपली ती स्थिती आहे की आपण जे अभागी होतो, दुर्भागी होतो, अतिशय झपाटलेले जीव होतो. आता हे जीव कसे बनले आहेत? भाग्यवान बनले आहेत. का? त्यांना आत्मज्ञान झालं आहे पुन्हा भगवंताच्या कृपेने. आणि जे महान आचार्य आहेत श्रील प्रभुपाद यांच्या कृपेने आता काही थोडं ज्ञान झालेलं आहे की मी कोण आहे, मी आलो कुठून आहे आणि का आलो आहे आणि आता कुठे गेलं पाहिजे. हे ज्ञान झालं म्हणजे जीवन सफल आहे. की आपण जे आहोत हाडामासाचे देह नाही आहोत, आपण भगवंतांचे दिव्य शुद्ध सेवक आहोत. या जगातलं नोकरी, या जगातलं जॉब, या जगातलं पद थोड्या दिवसाची गोष्ट असते आणि ते दुःखाची पण तणाव चिंता त्यामध्ये मिळतो. सुख तर काही मिळत नाही जॉबमध्ये किंवा नोकरीमध्ये, थोडं कागदाचा पैसा मिळतो बस. पण जे सुख आपल्याला पाहिजे आहे, जीवनाचं सुख, आत्मसुख पाहिजे, समाधान पाहिजे, ते भगवंतांशी आपला संबंध जो आहे दिव्य नित्य तो जाणल्यानंतर कायम मिळू शकतो, कायम. आणि आपल्याला ते हवं आहे, नित्य आनंद, नित्य समाधान. ते आपल्या जवळच आहे. असं म्हटलं आहे की नित्यसिद्ध कृष्ण प्रेम साध्य कबो नाही. कृष्ण प्रेम किंवा कृष्णांचा जो आनंद आहे, कृष्ण प्रेम यामध्ये दिव्य आनंद आहे, नित्यसिद्ध आपल्या हृदयामध्ये नित्यसिद्ध आहे. साध्य कबू नाही की बाहेरून ते प्राप्त करण्याची गोष्ट नाही आहे. साध्य कबू नाही. मग काय? श्रवण आदी शुद्ध चित्ते. आपण जर श्रवण केलं, श्रवण कीर्तन केलं, चिंतन केलं, स्मरण केलं, सेवा केली काही की श्रवण आदी शुद्ध चित्ते, शुद्ध चित्ताने, शुद्ध भावनेने की मी सेवक आहे, मी सेवा केली पाहिजे, माझा धर्म सेवा आहे. आपला धर्म काय आहे? सेवा. गुणधर्म, गुणधर्म तोही बदलत नाही, सनातन धर्म आहे. सेवा धर्म आपला आहे. कुटुंबाची सेवा, आपल्या देहाची सेवा, समाजाची सेवा केली पाहिजे. काय म्हणून? की पण भगवंतासाठी सेवा आहे, भगवंतांनी आनंदी व्हावं म्हणून मी सेवा, ही सेवा आहे माझी मुलांसाठी, कुटुंबासाठी. हे चुकीचं नाही आहे, केलं पाहिजे. पण संबंध भगवंताशी जोडला पाहिजे की भगवंत यांनी माझ्या सेवेने प्रसन्न व्हावेत. कुटुंबातसुद्धा जे लोक आहेत, मुलं, कुटुंबाचे लोक, ते पण भगवंताचे आहेत. म्हणून त्यांची सेवासुद्धा भगवंताची सेवा होऊ शकते. आपण जेव्हा संबंध जोडणार भगवंताशी की घर माझ्या जवळ आहे पण ते भगवंताच्या मालकीचं आहे, हा देह माझ्या जवळ आहे पण हा देह भगवंताने दिला आहे, जीवन भगवंताच्यामुळे आहे, असं समजल्यानंतर मग माया राहत नाही, माया नष्ट होते आणि मग दिव्य ज्ञानाची अनुभूती होते की आपण सर्व कधीही भगवंतांपासून दूर होत नाही. भगवंत आपल्या जवळ आहे. काय भगवंतांनी गीतेमध्ये अनेक ठिकाणी म्हटलेलं आहे की मी प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये परमात्मा रूपाने नित्य असतो, कायम असतो. की ईश्वरः सर्वभूतानां हृदयेषु अर्जुन तिष्ठति. की प्रत्येक जीवाच्या हृदयात मी कायम आहे. जर भगवान श्रीकृष्ण ज्यांच्या प्राप्तीसाठी देवकी आणि वसुदेव यांनी हजारो वर्ष तपस्या केली, नंदबाबा यशोदांनी सुद्धा तपस्या केली भगवत प्राप्तीसाठी, कृष्ण आम्हाला मिळावेत, तेच भगवंत जर आपल्या हृदयामध्ये सुद्धा, तेच भगवान श्रीकृष्ण आपल्या हृदयात सुद्धा जर आपल्यासाठी आहेत कायम, तर किती भाग्य आपलं.
फक्त अनुभवण्याची आवश्यकता आहे. तुझे आहे तुझं पाशी, म्हणजे तू जागा चुकलासी. हे जे म्हणतात की सगळ्या सुखाचा सागर आपल्या जवळच आहे, हृदयामध्ये. पण माहीत नसल्यामुळे, भटकल्यामुळे, मायेने झपाटल्यामुळे आपण वंचित आहोत, कंगाल आहोत. म्हणून शेवटचं मी एवढं सांगेल की आजच्या दिनी आपण जसे समजून घेतलं की आपण ब्रह्मांड खूप अनंत कोटी ब्रह्मांड आपण जन्म घेतलेले आहेत, अनेक जन्म घेतलेले आहेत. कशासाठी? इच्छांपायी. मला हे सुख देईल, ते सुख देईल. अनंत जन्म घेऊन सुद्धा या जीवाचं समाधान झालं नाही अजून. म्हणून काय, केवळ एक गाडी, एक बंगला तुम्हाला सुख नाही देणार. आपण कधी काळात ब्रह्मदेवाचंही स्थान घेतलेलं आहे. ब्रह्मदेव बनलो आहे आपण, कधी आपण इंद्र बनलो आहे, कधी चंद्र बनलो आहे, कधी सूर्य बनलो आहे. सगळे देवतांचे आपण पद घेतलेली कधी ना कधी. पण या देवतांचं पद घेऊन सुद्धा या जीवाला सुख मिळत नाही, आनंद मिळत नाही. का? ते पदसुद्धा काही काळाचं असतं, थोड्या दिवसाचं असतं. त्याने आत्म्याची शांती होत नाही, त्याने उलट अजून लोभ वाढतो, मोह वाढतो. शेवटी सांगायचं हेच उद्देश आहे की आपण जर हे जन्माष्टमी उत्सवाच्या निमित्ताने, नंदोत्सवाच्या निमित्ताने आपण एवढं समजून घेतलं की सर्व आनंदाचा सागर भगवान श्रीकृष्ण आपल्यासोबतसुद्धा सदैव आपल्यासाठी, की आपण सुखी व्हावं, आपलं जीवन सफल व्हावं, आपलं जीवन धन्य व्हावं, यासाठी आपल्यासाठी सुद्धा आपल्या जवळच आहे. तर आपली वाट बघतोय. तसं आपण बघतो पंढरपूरमध्ये विठोबा कमरेवर हात ठेवून वाट बघतो आहे जीवांसाठी. तोच विठोबा प्रत्येकाच्या हृदयात सुद्धा परमात्मा रूपाने आहे. तो वाट बघतो आहे की आपण सुखी व्हावं. तर काय आवश्यकता आहे? जाणण्याची आवश्यकता आहे, जाणणे आणि मानण्याची आवश्यकता आहे की ये तो सच है कि भगवान है, हम सबके हृदय में है. ज्याला हे लक्षात येईल की भगवंत माझ्या जवळ आहे, ते अनुभवल्यानंतर तोच भगवंत प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे ते पण दिसेल. तोच भगवंत या विश्वामध्ये व्यापून आहे, कणाकणामध्ये, अणुअणूमध्ये तोच भगवंत परमात्मा रूपाने व्यापून आहे हे पण लक्षात येईल. ज्याला हृदयात भगवंत दिसत नाही, त्याला बाहेर कुठेही भगवंत दिसू शकत नाही. तो म्हणेल की तर केवळ एक पितळाची किंवा धातूची मूर्ती आहे, हे तर केवळ फोटो आहे, हे तर केवळ एक पुस्तक आहे, असं म्हणतात. का? त्याला आत्मज्ञान नाही. जीवाला आत्मज्ञान नाही. मी कोण आहे, मी कुणाचा आहे, कायमसाठी. ह्या जगात आपण कायमचे नाही आहोत. आपण या जगात थोड्या दिवसाचे पाहुणे आहोत. आपण कायमचे कुठले आहोत? आपण तुकोबांचा अभंग आहे, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी. तसा प्रभुपादसुद्धा ह्या जगात आपल्यासारखे नाही आले. भगवंतांनी पाठवलं म्हणून आले. त्यांनी म्हटलं एका ठिकाणी, मला ह्या जगात यायची इच्छा नव्हती. का? या जगात द्वेष, हिंसा, अपमान आहे. काय या जगात कोणाचं प्रेम नाही, कोणावर सगळं द्वेष आहे, लोभ आहे, काम, वासना आहे. म्हणून प्रभुपादांची इच्छा नव्हती. पण जेव्हा भगवंतांनी विनंती केली की माझी इच्छा आहे की तुम्ही हे ज्ञान, मी जे ज्ञान दिलं आहे भगवद्गीतेचं 5000 वर्षापूर्वी, ते ज्ञान पुन्हा समजावून सांगण्यासाठी तुम्ही पृथ्वीवर जा आणि या ज्ञानाचं जे दान आहे सर्वांना द्या. आणि त्याच इच्छेसाठी प्रभुपाद आले होते. आणि हे संबंध आहे. भगवान श्रीकृष्ण काल आले आणि आज प्रभुपाद आले की खूप जवळचा संबंध प्रभुपादांचा भगवंतांशी. म्हणून प्रभुपाद जे आहेत, जे आचार्य आहेत, तुकोबा आहेत, संत महात्मे, तसे भगवंताच्या इच्छेने या जगात आले की आपल्यासारख्या जीवांना आपण जे ज्ञान विसरून गेलो आहे ते सांगण्यासाठी की आपण कोण आहोत. शेवटचं एक वाक्य बोलतो मी की एखादी माता जर तिचं बाळ, एखाद्या मातेचं बाळ कोणी उचलून घेऊन गेलेलं आहे
झोपेमधून, तरी माता तशी दुःखी होते आणि कायम त्या बाळाला शोधण्यासाठी धडपडते, शोध घेते, माझं बाळ कुठे, माझं बाळ कुठे, माझं बाळ कुठे. कासावीसचा जीव होतो तसं भगवंताचं होत आहे आपल्यासाठी, कासावीस होत आहे की मायेच्या प्रभावाने आपण भगवंताच्या धामातून उचलले गेलो. मायेचा प्रभाव, जसं रावणाने सीता देवीला उचलून घेतलं पंचवटीमधून, का ती आकर्षित झाली. ती भगवंताची शक्ती आहे, सीतादेवी लक्ष्मी आहे, पण शिकवते आपल्या उदाहरणाने की जीव कसा फसतो मायेमध्ये. भगवंतांची शक्ती सीतादेवीसुद्धा त्याच्या हरणाच्या रूपाने मोहित झाली. तिथं आहे ते की हरणापायी सीतादेवीची हरणापायी रावणाच्या तावडीत सापडली. तर आपण सुद्धा अशी काही इच्छा केली मायावी सुखापायी. काहींना प्रश्न पडतो, आपण तर भगवद्धामात होतो, कसं काय अशी इच्छा येऊ शकते. येते, इच्छा आलेली आहे. का आपण आता भगवद्धामात, आपलं भगवद्धाम सोडून आपण आता या जगामध्ये आलेलो आहे, घडलेलं आहे. कसं घडू शकतं, घडलेलं आहे. म्हणून हे उदाहरण भगवंत सुद्धा दाखवत आहेत रामायणामधून की सीतादेवी जी त्यांच्यासोबत होती, कायम आनंदी होती, पण तिला आपण एक इच्छा झाली, मला ते हरिण पाहिजे. आणि त्याला काय वाटलं, हे हरिण मला जास्त सुख देईल. जास्त सुखाच्या लोभाने ती आनंदी होती, तिला काही कमी नव्हतं भगवंतासोबत, पण जास्त सुखाच्या लोभाने ती फसली. तसं आपण सुद्धा खूप आनंदी होतो भगवंताच्या धामामध्ये, पण जास्त सुख मिळेल अशा काही इच्छेने, लोभाने आपण मायेत फसलो आणि ह्या जगात आलो आणि दुःख भोगतोय. तर भगवंत दुःखी आहेत आपल्यामुळे की आपण त्यांना सोडून या मायावी जगामध्ये दुःख भोगतो आहे. तशी ती माता तिचं बाळ कुणी उचलून घेतल्यामुळे दुःखी आहे, तसं भगवंत दुःखी आहे आपल्यासाठी. म्हणून भगवंतांनी प्रभुपादांना पाठवलं की या सर्व जीवांना पुन्हा माझ्या धामात यावं, असा माझा संदेश जो आहे तो तुम्ही द्या की घराजा परदेशी. आपण सर्व आपला स्वदेश भगवद्धाम वैकुंठ सोडून आता काय बनलो आहे, परदेशी बनलो आहे. आपण स्वदेशी नाही आहे, परदेशी आहोत. आणि भगवंत म्हणतायत, जर म्हटलं गाणं म्हटलं तर की घराजा परदेशी तेरा देश बुलाए रे. आपला देश वैकुंठ आहे, वैकुंठ. तिथं कोणी वंचित होत नाही, दुःखी होत नाही, कधी कायम आनंदी असतो. असा दिव्य संदेश भगवंतांचा की भगवंत वाट बघताय आपली, भगवंत आपल्याकडे आतुर आहेत. तर इथं समजलं, हा संदेश प्रभुपादांनी आपल्याला या जगात येऊन दिला. जसं त्या मातेला जर कोणी सांगितलं, त्या मातेला जी बाळ शोधते, माझं बाळ कुठे, माझं बाळ कुठे शोधते, आणि जर एखाद्या सज्जन माणसाने तिचं बाळ, तिचं दुःख बघून जर ते बाळ शोधून आणलं की माता ती तुझं बाळ घे, तर ती माता किती सुखी होईल, किती आनंदी होईल, आणि त्या माणसाला किती मोठं ते बक्षीस देईल कायमसाठी, तिचं कायम आभार मानणार. तसं आपण सुद्धा किंवा भगवंतसुद्धा, भगवंत प्रभुपादांसाठी खूप आनंदी आहेत. प्रभुपादांनी भगवंतांची सेवा करून भगवंतांना अतिशय मोठा आनंद दिलेला आहे. आपण जे म्हणतो नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिधी नामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणी. हे जे जगत आहे त्याला आपण म्हणतो पाश्चात्य म्हणतो, विदेशी पाश्चात्य देश. प्रभुपादांनी चैतन्य महाप्रभूंचा संदेश गौरवाणी प्रचार केला. हाच प्रचार केला की सर्व जीवांना ज्ञान दिलं. काय ज्ञान, आपण कोण आहोत, आपण कुठून आलो आहे, आपण दुःख का भोगतोय आणि जायचं कुठे आहे. तर हे ज्ञान अतिशय महान आहे. म्हणून प्रभुपादांनी मोठी सेवा केली भगवंतांसाठी. हे दिव्य ज्ञान आपल्याला देऊन की आपण सर्व भगवंताचे आहोत. म्हणून आपण प्रभुपादांप्रती कृतज्ञ असलं पाहिजे, कृतज्ञ, त्यांचे आभार मानले पाहिजे. आणि त्यांनी दिलेलं ज्ञान आणि दान
कृपादान, नामाचं दान. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम राम. हे सर्व ज्ञान आपल्याला अनुभवायला येईल जर नामाचा आपण जप केला तर. नामाचा जप केल्याशिवाय हे ज्ञान केवळ शब्द राहतात, त्या ज्ञानाने अनुभूती होत नाही. केवळ ज्ञान कामी येत नाही, ज्ञान आवश्यक आहे, पण केवळ ज्ञानाने होत नाही. शुद्ध चेतना पाहिजे. आणि शुद्ध चेतना होण्यासाठी भगवंताचं नाम जपणं आवश्यक आहे. आणि आपलं सौभाग्य आहे की आपल्याला इस्कॉनमध्ये पहिल्या दिवसापासून सदैव ऐकायला मिळतं, महामंत्र ऐकायला मिळतो. महामंत्र की जो सर्व समस्यांवर कायमचा उपाय आहे. म्हणून आपण सदैव रोज नियमितपणे आपली माळ जी असते, जपमाळ, ती घेऊन जप केला पाहिजे. भगवंताच्या नामाशिवाय हे ज्ञान आपल्याला अनुभवायला येणार नाही. आणि जे हृदयात, जे भगवंत आपल्या हृदयात आहे ते कळणार नाही, ते समजणार नाही. म्हणून जो महामंत्र आहे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम राम, याचा जास्तीत जास्त जप केला पाहिजे. आपलं जीवन धन्य केलं पाहिजे. खूप धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर आज आपल्या या श्रीकृष्ण जन्माष्टमी महामहोत्सव 3 दिवसीय जो कार्यक्रम आहे, आज आपल्या या कार्यक्रमाची समाप्ती आहे. तर आज आपण नंदोत्सवही साजरी करत आहोत आणि त्यानंतर जगद्गुरु श्री प्रभुपाद यांचा आज आविर्भाव दिवस आहे. आविर्भाव म्हणजे आज जगद्गुरु श्री प्रभुपाद जे इस्कॉनचे संस्थापक आहेत त्यांचा आज बर्थडे आहे. तर त्यानिमित्त आम्ही आज स्पीच ठेवलेली आहे. तर प्रभूजीने थोडक्यात आपल्याला सांगितलं की प्रभुपादांनी इस्कॉन किंवा या जगासाठी काय कार्य केलं आणि प्रभूजीने त्यांच्या प्रवचनातून आपल्याला सुंदर पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे की आपण आध्यात्म मार्ग कसा निवडावा. तर त्या निमित्ताने प्रभूजींचा आपण आपल्या वैष्णव पारंपरिक पद्धतीने 3 वेळेस हरिबोल बोलून आभार व्यक्त करूया.